सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. पाठीमागच्या 2 वर्षापासून सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांना आपल्या कंबाईनच्या बी आणि सी च्या पूर्व परीक्षेमध्ये अवघड जाणारा विषय ठरतोय तो म्हणजे चालू घडामोडी. बरोबर आहे का? तो विषय अवघड ठरतोय हा प्रश्न स्वतःला कधी विचारला का? नाही विचारला. फक्त परीक्षेमधले प्रश्न आपण वाचत असलेल्या पुस्तकातले नाही येत एवढं आपल्याला माहिती आहे. पण मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण इतिहास, भूगोल, राज्यघटना आणि अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास करत असताना आयोगाच्या प्रश्नांचा अंदाज घेऊन किंवा आयोगाचे प्रश्न बघून आपण अभ्यास करतोय, तसंच चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना आपण आयोगाचे प्रश्न बघतोय का? नाही बघत. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कोणती आहे? हे बाकीचे विषय वाचत असताना आपण प्रश्नांची प्रॅक्टिस करतोय, भरपूर साऱ्या प्रश्नांची प्रॅक्टिस करतोय, पण तसंच चालू घडामोडी या विषयाची प्रॅक्टिस करतोय का? नाही करत. का नाहीत करत? की आपल्याला इयरबुक आहे, मासिक आहेत, इतर लोकांच्या नोट्स आहेत, आपण त्या वाचण्यामध्ये, त्या पाठांतर करण्यामध्येच वेळ घालवतोय, पण चालू घडामोडी या विषयाच्या प्रश्नांची प्रॅक्टिस अजिबात करत नाहीयेत. बरोबर आहे. मग या चालू घडामोडी विषयाची प्रॅक्टिस करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम पाठ्यमागच्या पूर्व परीक्षेमध्ये आयोग पॅटर्न प्लॅन नावाचा हा उपक्रम राबवला होता. तो उपक्रम काय होता? ज्या पद्धतीने आपल्याला चालू घडामोडीला 15 प्रश्न असतात, आयोग वेगवेगळ्या पॉइंटवरती प्रश्न विचारतो, सेम त्याच पद्धतीचा प्रत्येक क्वेश्चन पेपर तयार केला. त्या क्वेश्चन पेपर आम्ही 15 प्रश्न टाकले आणि असे जवळपास 30 म्हणजे 30 म्हटलं होतं, पण तिथं आम्ही किती दिले होते पेपर? 33 दिले होते. बरोबर आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी हा प्लॅन घेतलेला होता त्यांनाच त्याचं महत्व माहिती आहे की बाबा आपण यापूर्वी फक्त पुस्तकच वाचत होतो चालू घडामोडीचे, मासिकच वाचत होतो चालू घडामोडीचे, पण प्रश्नांची प्रॅक्टिस करत होतो का? नाही. मग प्रश्नांची प्रॅक्टिस जर करत नसू तर तो विषय आपल्याला अवघड जाणार आहे ना. का? जर आपण प्रश्नांच्या मार्फत जर एखाद्या टॉपिकचा अभ्यास करत असू तर तो चांगला लक्षात राहतोय, किंवा एखादी राजकीय घडामोडी वाचली आणि राजकीय घडामोडीवर त्या प्रश्नांची प्रॅक्टिस करत असू तर आपण एक स्वतःला सांगू शकतोय की माझा कितपत अभ्यास झालेला आहे. का? अभ्यास केव्हा कळतो? जेव्हा तुम्ही प्रश्नांची प्रॅक्टिस करता. पुस्तक वाचल्याच्या नंतर कळत नाहीये. आपण पेज टू पेज, मासिक टू मासिक वाचत चालतोय, पण सेम आपल्याला बाकी विषयाचा अभ्यास करत असताना जसा प्रश्नांची प्रॅक्टिस किंवा PYQ ची प्रॅक्टिस करतोय तसं चालू घडामोडीची करत नाहीयेत. त्याच्यामुळं या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी हा विषय अवघड जातोय. आणि सेम 4 जानेवारी आणि 11 जानेवारीला जी बी आणि सी चा पूर्व परीक्षेचा पेपर झाला होता त्यासाठी आम्ही सेम हा पॅटर्न राबवला होता. महाराष्ट्रातल्या भरपूर विद्यार्थ्यांनी हा प्लॅन मध्ये सहभागी झालेले होते. बरोबर आहे. त्यावेळेची फीस मला वाटते काहीतरी 120 का 110 अशी काहीतरी होती. आणि त्याच विद्यार्थ्यांना तुमच्या अभ्यासिकेत किमान एक तरी विद्यार्थी असणार आहे की तो प्लॅन घेतलेला आहे, त्यांना विचारायचं की या प्लॅनचा आपल्याला कितपत फायदा झालेला आहे. बरोबर आहे. त्याच दृष्टिकोनातून आता जून जुलै 2026 मध्ये ज्या बी आणि सी चे पेपर होणार आहेत त्याच दृष्टिकोनातून आम्ही सेम त्याच पद्धतीचा प्लॅन घेऊन आलोय की बाबा यावेळेस पण आपण 30 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर देऊया आणि विद्यार्थ्यांना त्या आयोगाच्या पद्धतीच्या किंवा आयोग विचारतोय त्या पद्धतीच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करून घेऊया. ठीक आहे. त्याच्यामुळं आतापर्यंत मासिक वाचले, इयरबुक वाचले, चांगली गोष्ट आहे, नो प्रॉब्लेम, पण आपल्याला चालू घडामोडीचे प्रश्न देखील सोडवावे लागणार आहेत, त्याची प्रश्नांची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. बरोबर आहे. आणि जर थोडक्यात सांगायचं झालं तर पाठ्यमागच्या प्लॅनला हे बघा कसे, आता इथं म्हणायचं नाही सर हे तर पुस्तकातच आहे ना, पुस्तकातच असतात प्रश्न, आम्ही पुस्तकातलेच काढलेले असतात, आभाळातून नाहीत काढत. बरोबर आहे. पण त्या पुस्तकातला कोणता पॉईंट फोकस करायला पाहिजे, कोणत्या पॉईंटवरती प्रश्न यावा लागतो किंवा येईल हा एक अंदाज बांधण्याचं आमचं काम असतं. जसं हे बघा, चालू घडामोडी आयोग पॅटर्न 2 टेस्ट मधला आहे तसा प्रश्न ग्रुप सी मधला. बरोबर आहे. आता इथं म्हणायचं नाही सर हा तर खूप इझी होता. अरे इझी आहे, पण इझी का झाला? इझी का झाला? आपण त्या पॉइंटला फोकस केलं म्हणून प्रश्न काढला ना. बरोबर आहे. हा आम्ही प्रश्न का काढला बाबा? हा प्रश्न का काढला तर याच्या पाठीमागच्या पूर्व परीक्षेला आपल्याला सेम लोकमान्य टिळक या पुरस्कारावरती प्रश्न होता. मग तो अंदाज बांधून आम्ही क्वेश्चन पेपर तयार केलेला असतो. जरी ऍज इट इज प्रश्न नाही आला तरी त्या पॉइंटला धरून प्रश्न यायला पाहिजे. दुसरा मला सांगा, इंदिरा गांधी हा आयोगाचा प्रश्न थोडासा अवघड होता. ग्रुप सी मधला 38 नंबरचा प्रश्न 1885 मध्ये थोडासा अवघड आहे, म्हणजे जवळपास महाराष्ट्रातले 80% पोरं चुकलेले प्रश्न आहेत. आणि हा प्रश्न कुठला आहे? आयोग पॅटर्न टेस्ट क्रमांक 33 मधला आहे तसा. उत्तर तुमचं उमा कांजीलाल दिलेलं आहे. मग मला सांगा, एक छोटीशी बॅच आहे की दररोज एक क्वेश्चन पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. एक दिवस आड ऍप्लिकेशनला तुमचा तो एक PDF येणार आहे, तो PDF ची फक्त प्रॅक्टिस करायची आहे. आणि जर आम्ही एखादा की बाबा ज्ञानपीठ पुरस्कारावरती प्रश्न विचारलेला असेल तर तुम्हाला शॉर्ट मध्ये फक्त ज्ञानपीठ पुरस्काराची नोट्स काढायची आहे की 25 लाख कोणाला दिला होता, कोणत्या कविता संग्रहाला किंवा कोणत्या ग्रंथासाठी किंवा कोणत्या साहित्यासाठी देण्यात आलेला होता, एवढं शॉर्ट मध्ये लिहायचं आहे. म्हणजे एक प्रकारे ज्या पद्धतीने आयोग प्रश्न विचारतोय, आयोग ज्या पॉइंटवरती फोकस करतोय त्या पद्धतीच्या आम्ही एकूण 30 क्वेश्चन पेपर घेतोय. किती? 30. म्हणजे आम्ही इथं 30 दिलेत,
पाठीमागे आम्ही 33 क्वेश्चन पेपर दिले होते पोरांना, यावेळेस आम्ही 35 पण देऊ शकतोय, पण आमची अट काय आहे, आम्ही 30 क्वेश्चन पेपर देऊया, म्हणजे 15 त्रिक 45 450 प्रश्न देण्याचा प्रयत्न करणार आहोत. किती? 450. हे जर तुम्ही चांगले केले तर मला खात्री आहे चालू घडामोडी या विषयामध्ये पाठीमागच्या प्लॅन मध्ये जसा विद्यार्थ्यांना फायदा झाला तसा तुम्हाला पण होणार आहे. ठीक आहे. बाकी विषयांची आपण पुस्तकं वाचले, आयोगाने विचारलेले प्रश्न सोडवले, नवीन क्वेश्चन पेपर सोडवले, पण चालू घडामोडीचा आपण असं काय करतोय का? नाही. परीक्षा जवळ आली, इयरबुक घे, मासिक गोळा कर आणि त्यापासून फक्त रट्टा मारत बस. पण कोणती न्यूज फोकस करायची, कोणत्या न्यूजवरती प्रश्न येऊ शकतोय आणि तो आला तर कशा पद्धतीचा येऊ शकतोय, हा अंदाज बांधण्याचं काम आम्ही करूया. फक्त तुम्ही दिलेला क्वेश्चन पेपर फक्त वेळ लावून चांगला सोडवा आणि तुमची अपडेट देत चला. 100% याचा फायदा होणार. वाटलं तर जे जुने विद्यार्थ्यांनी हा प्लॅन घेतलेला आहे त्यांना एकदा विचारून बघा. महाराष्ट्रातली अशी कोणतीच अभ्यासिका नाहीये त्याच्यामध्ये हा प्लॅन कोणीतरी घेतलेला नसेल. ठीक आहे. 100% एकदम क्वालिटी देण्याचा आम्ही प्रयत्न करूया. थँक्यू.